संघाकडून त्रिशूल ठाकूर चढाईसाठी सज्ज। पहिलीच चढाई घेऊन गेला आहे। 1 नंबरचा जर्सी प्रदान केला त्रिशूल ठाकूर। अतिशय नावाजलेला असा हा खेळाडू। तर पहिला मिळालच अतिशय चुरशीचा असा सामना होणार आहे आणि मेगा फायनल असल्या कारणाने नक्कीच चुरशी होणारच। आणि रिक्त असलेला आहे तो त्रिशूल ठाकूर। त्यालाच प्रत्युत्तर म्हणून वायुसूत ओढांगीचा चढाईपटू निलेश पाटील बोकरविराच्या कोर्टमध्ये। दोन्ही संघ नावाजलेले संघ आहेत आणि दोन्ही संघामध्ये चांगले असे क्षेत्ररक्षक आहेत। क्षेत्ररक्षक सोबत चांगले असे अष्टपैलू असे खेळाडू सुद्धा आहेत। कुठला संघ कोणत्या संघावरती भारी पडेल तर हा वेळच सांगू शकेल। निश्चितच मेगा फायनल असल्या कारणाने रोमांचक मुकाबला होण्याची शक्यता आहे। बोकरविरा वर्सेस वायुसूत ओढांगी। टोटचच्या प्रयत्नात होते परंतु टोटच मिळालं नाही। पुन्हा आपल्या चढाईवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे ते बोकरविरा संघाच्या खेळाडूने। गौरव ठाकूर हा चढाईपटू होता। त्यालाच प्रत्युत्तर म्हणून जितेश पाटील चढाईसाठी अष्टपैलू असा जितेश पाटील खेळाडू आहे वायुसूत ओढांगी संघामध्ये। गतवर्षीचा रनरअप संघ आहे वायुसूत ओढांगी हा संघ। आणि गौरव ठाकूर या क्षेत्ररक्षकाला बाद केलेले आहे ते जितेश पाटील याने। अशा प्रकारे 1-0 अशी लढत आहे। सुनामी झाली मला वाटतं। 4 भारतदादा पाटील ज्यांचं जसं नाव आहे त्या नावाप्रमाणे त्यांनी ही चढाई केली होती आणि एका चढाईमध्ये 4 गुण घेऊन दिलेले आहेत आपल्या संघासाठी। अशा प्रकारे 4-1 अशी लढत आहे। बोकरविरा 4 आणि वायुसूत ओढांगी 1। जितेश पाटीलने पुन्हा आपल्या संघाला पुनरागमन करून दिलेलं आहे। 11 नंबर के लिए ग्रीन कार्ड। 3 पॉइंट घेऊन गेले आहेत आपल्या संघासाठी जितेश पाटील। जसे भारतदादा पाटील 4 पॉइंट घेऊन गेले होते त्यांनाच प्रत्युत्तर म्हणून जितेश पाटील यांनी सुद्धा 3 पॉइंट घेऊन गेलेले आहे आणि 4-4 अशी लढत आहे। 4 गुण आहेत ते बोकरविरा संघाकडे आणि वायुसूत ओढांगीकडे आहेत ते 4 गुण। 4 क्षेत्ररक्षक राहिलेले आहेत ते बोकरविरा संघाचे। मेगा फायनल असल्या कारणाने अतिशय चुरशीचा सामना होणार आहे। भारत पाटील, गौरव ठाकूर, त्रिशूल ठाकूर, त्याचप्रमाणे वायुसूत ओढांगीमध्ये जितेश पाटील, अन्य खेळाडूंचे नाव मला माहीत नाही तरी पण चांगला असा भरणा आहे, चांगला असा खेळाडूंचा भरणा आहे वायुसूत ओढांगी संघामध्ये। बघूया त्रिशूल ठाकूर चढाईसाठी गेलेले आहेत। 1 नंबरची जर्सी प्रदान केलेली आहे। चांगली अशी चढाई, उत्कृष्ट अशी चढाई, गुण घेण्याच्या प्रयत्नात आणि बॅक किक मारण्याच्या प्रयत्नात सर्व डावपेच यूज केले होते परंतु आणि पॉइंट घेतलेला आहे। उत्कृष्ट अशी चढाई केलेली आहे त्रिशूल ठाकूर याने। 5-4 अशी लढत। बोकरविरा 5। पुन्हा एकदा जितेश पाटील चढाईसाठी। जोपर्यंत जितेश पाटील मैदानावरती आहे तोपर्यंत वायुसूत ओढांगी यांच्या आशा पल्लवित असतात आणि जितेश पाटील नावाप्रमाणेच खेळ करत असतो। प्रो कबड्डीमध्ये ज्यांची निवड झाली होती असे जितेश पाटील। पेन तालुकामधून अंडर-19 मध्ये जितेश पाटील यांची निवड झाली होती असे जितेश पाटील। खरोखरच अतिशय शांत असा खेळाडू जितेश पाटील। आणि आताच कॅम्प झाला होता, मुंबई इथे कॅम्प झाला होता, तिथे जितेश पाटीलसाठी संधी होती। 22 वर्षाखालील प्रो कबड्डीसाठी त्यांना बोलावलं होतं
तर बघूया मेगा फायनल बोकडविरा वर्सेस वायसू तोडांगी 5-4 अशी लढत. 1 गुणांची आघाडी आहे ती बोकडविरा संघाकडे. आणि करूया मोरोची ही चढाई आहे आणि करूया मोरोसाठी आलेले आहेत ते जितेश पाटील. 5 क्षेत्ररक्षक आहेत ते उरण संघाकडे. आणि ब्लॉक करण्याच्या प्रयत्नात होते ते त्रिशूल ठाकूर, परंतु प्रयत्न फसला. त्याचा फायदा उठवलाय तर जितेश पाटील याने आणि आपल्या संघासाठी 1 गुण घेऊन परतलेत. अशा प्रकारे 5-5 अशी लढत आणि भरतदादा पाटील चढाईसाठी सज्ज. आणि त्यांना पकड झालेली आहे. आणि भारतदादा पाटील यांची 1993 मध्ये कुमार गटामध्ये निवड झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत 26 वर्ष लगातार 26 वर्ष ते खेळत आहेत. खरोखरच तुमचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे, कारण लगातार 26 वर्ष खेळणं आणि हा कबड्डी हा खेळणं साधी गोष्ट नसते. क्रिकेट हा माणूस 50 वर्षापर्यंत खेळू शकतो, परंतु कबड्डीमध्ये खरंच ताकद लागते. सर्व बाजूनी माणूस व्यक्ती हा फिट राहायला लागतो तरच कबड्डी हा खेळ खेळू शकतो. असे भारतदादा पाटील 26 वर्षापासून कबड्डी खेळत आहेत. मेगा फायनल ओढांगी वर्सेस उरण. आणि बोनस पॉईंट घेतला आहे तो गौरव ठाकूर याने. 6-6 अशी लढत वायसोत ओढांगी वर्सेस गणेश क्लब उरण. ओढांगीकडून निलेश पाटील. नक्कीच शेवटच्या सेकंदापर्यंत हा सामना रंगणार आहे, कारण दोन्ही खेळाडूंना प्रत्येक खेळाडूचे डावपेच माहिती आहेत, प्लस मायनस पॉईंट नक्कीच माहिती असतील. बघूया गौरव ठाकूर एक उत्कृष्ट चढाईपटू आहे. आणि वायसू तोडांगीचा कोच जो आहे श्रीपाद पाटील आणि बोकडविरा संघाचा कोच आहे राहुल सणस. दोन्ही संघाच्या कोच पण आहेत. त्यांचं सुद्धा कौशल्य पणाला लागलेलं आहे, कारण मेगा फायनल आहे. जी टीम मेगा फायनल जिंकते त्याचं श्रेय मुख्यत्वे श्रेय जातं ते त्याच्या कोचला जात असतं. पुन्हा एकदा जितेश पाटील. करूया मोरोची रेड आहे. जितेश पाटील याला पॉईंट घेणं महत्वाचं आहे. सुपर टेकल ऑन असेल. मस्त भारी. जितेश पाटील यांनी आपले नाव आहे त्या नावाप्रमाणेच एंट्री केलेली आहे. उत्कृष्ट अशी चढाई होती आणि उत्कृष्ट अशा क्षेत्ररक्षकाला बाद केलेले आहे ते जितेश पाटील यांनी. 7-6 अशी लढत आहे. 7 पॉईंट आहेत ते वायसू तोडांगीकडे, 6 पॉईंट आहेत ते उरण बोकडविरा संघाकडे. बघूया गौरव ठाकूर यांचा एक स्ट्रॉंग पॉईंट आहे की ते हवेमध्ये लात उचलत असतात आणि त्या लातेमध्येच ते पॉईंट घेत असतात. असे गौरव ठाकूर यांनी 1 पॉईंट आपल्या संघासाठी घेऊन परतलेले आहेत. 7-7 अशी लढत. अद्यापर्यंत सामना समान याच्यामध्ये चाललेला आहे. कुठलाही संघ पुढे नाही, कुठलाही संघ मागे नाही. 3च क्षेत्ररक्षक आहेत ते उरण संघाकडे. उरण तालुका वर्सेस पेन तालुका या 2 तालुक्यामध्ये ही लढत आहे. मेगा फायनल आहे. सात अशी लढत आहे. तर बघूया पुन्हा एकदा गौरव ठाकूर चढाईसाठी सज्ज आहे. सरळ राईट कॉर्नरला टार्गेट केलेलं आहे ते गौरव ठाकूर याने. प्रथमतः क्रॉस रेषा ओलांडलेली आहे. बघूया या चढाईमध्ये पॉईंट घेतात की नाही ते.
अतिशय चपल अशी चढाई आहे ती गौरव ठाकूर यांची. आणि मध्यांतरानंतर 7-7 अशी